हो, मतलब वो जिम्मेदार व्यक्ति होना चाहिए। जब हमको जरूरत पड़े समझो आपके भिजवाई देंगे। सुनो ना, सुनो ना, सब लोग हम लोग अगर ऐसा बोलेगा तो मैं क्या बोलूँगा? लगा दिए 1200 परिवार है वहाँ, रोड वाली माइक लगा देना सबसे। तो आपके समझो बिल्डिंग में 40 लोग हैं, तो आप वैसे ही आ जाएगा। मतलब वो आदमी जाके करके आ सकता है। 1200 लोग को हम कहाँ संपर्क करेंगे? ये चीज हमने 8 दिन पहले बोला है, लेकिन हमारे कदम तक नहीं आया। 8 दिन पहले किसको बताया आपने? हमारे तक पहुंचा ही नहीं। तो आप जाके पूछिए वहाँ गौतम और गिरी को पूछिए। हम लोग कुछ बताया ही नहीं है, क्योंकि गिरी जी के पास तो सब हमारे अपडेट है, सब हमारे बिजली की पूरे सब है। और है ना, अभी मैं उधर ही जा रहा हूँ विषय को लेके मीटिंग में, और शाम को लगेगा तो मैं वहाँ आता हूँ। हाँ, शाम को परसों भी हम लोग आके गए, तभी भी बोलते तो भी हम लोग दे देते। परसों भी किधर बोला, हम लोग भी परसों आके गए ना इधर, आप नहीं थे। आप नहीं थे, वो प्रकाश दादा थे, वो देशपांडे सर थे, और ये थे सब लोग, वो लोग थे। उन लोगों ने बोलना चाहिए था ना हम लोग को। ठीक है, आप अभी है ना वो यहाँ पे देके रखो 34 लोगों के, मतलब जिम्मेदार लोग रहने चाहिए, मतलब तुरंत काम भी होना चाहिए। ऐसा नहीं कि नाम दिया और फिर उधर से पेपर में मिला। बोले रिपेयरिंग कराए, तुम लोग कुछ नहीं कर सकते क्या? अरे हम लोगों की फरियाद सुनो साहब, हम लोगों की फरियाद सुनो साहब। हम लोग बहुत गरीब है, 10-10 लाख रुपए डाले साहब। हम लोगों ने हमारे चौल का रूम बेच के डाले। अब मेरे भाड़ा भरने की ताकत नहीं है, हमारे बच्चे जान है। एक दिन में घर नहीं मिलता साहब, एक दिन में घर नहीं मिलता बस। अरे 2 दिन में कैसा घर पाएंगे हम लोग? भाड़ा भरने की ताकत नहीं है हमें साहब। सोचो जरा, कोर्ट वाले का फैसला है, लेकिन मोदी जी हम लोगों के लिए कुछ कर सकते ना? हम भी तो गरीब है ना, जनता, बम्बई की जनता ना अमीर नहीं रहती है। हम लोग घर के काम करके पाल रहे बच्चे। हमारे 10,000 रुपए पगार है कंपनी में, ज्यादा नहीं है। वसई में 10,000 के ऊपर नहीं मिलता। 300 रुपए में क्या क्या करेंगे हम लोग? बिजली का बिल भरेंगे, पानी नहीं हमारे पास, सड़क नहीं हमारे पास, हमारे बच्चे अनाथ जैसे रहते साहब। मेहरबानी करो साहब, हमारे तल बहुत बुरी है, हम लोगों को नींद नहीं आ रही साहब। 15 साल से हम लोग बहुत परेशान है। वो पानी नहीं, बाथरूम नहीं, शौचालय नहीं, सड़क नहीं, लाइट नहीं, हम लोग बहुत तकलीफ काट के आए साहब। हमको नहीं मालूम था ये रोड बिल्डिंग क्या है क्या साहब। ये पहली बात तो रोड बिल्डिंग का रपड़ा हटा ही दो तुम लोग। ये 3 शहर है वसई महानगर पालिका के इधर से, ये 3 जो है अपने, ये इधर से रोड बिल्डिंग का लफड़ा हटा दो। अपन बॉम्बे में झोपड़ा भी खरीदते तो अंधे लोग भी खरीदते। हम लोग वहाँ से रह के आए ले, 100 साल से चौल बनी, बिल्डिंग बने, वहाँ से बेच के आए साहब। नको हम लोगों को तराश दो साहब, हम तुम्हारे पाँव पड़ते हैं, हम सब महिला तुम्हारे पाँव पड़ते हैं साहब। हमको हमारा घर दे दो, हम लोग कुछ नहीं चाहते। हम लोग को बोले 7 ही बिल्डिंग तोड़ेंगे, उसके बाद में बिल्डिंग नहीं तोड़ेंगे, फिर पूरी बिल्डिंग तोड़ने का नोटिस आया। हम लोग कहाँ जाएंगे? हम लोग गरीब, 10,000 नहीं है डिपॉजिट के लिए कि हम लोग डिपॉजिट देंगे? हम लोग नहीं के पास हम लोग विनती करने को आए हैं कि आप हमारे लिए कुछ करो, हमारे लिए खड़े रहो। वो बहुत आए, 1 नंबर पे राजन नायक साहब बहुत आए। हमारे आमदार खासदार यही है हमारे, दौड़ के राजन नायक साहब रोड नंबर 1 पे आए हैं। और मैं हम लोग आज उनसे विनती करने को आए हैं कि हमारे लिए आगे बढ़ के कुछ करो। एकनाथ शिंदे क्या करें? न्यायालयाच्या प्रमाणे महानगरपालिकेने त्यांना पुन्हा एकदा नोटीस दिली, काय भूमिका असणार आहे तुमची पुढे? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महापालिका कारवाई करतं। ह्या बिल्डिंगचा इतिहास या नासोपारा शहरातील सगळ्यांना माहिती आहे। बिल्डिंग कोणी बांधल्या, केव्हा बांधल्या, सत्ताधारी कोण होते, लोकप्रतिनिधी आमदार कोण होते, हे सगळं इथल्या जनतेला माहिती आहे। मी आता 23 नोव्हेंबरला आमदारकीच्या निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर आमदार झालो। मी माझ्या परीने माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी यूडी यांच्याशी असेल, गुप्ता साहेबांशी माझा मुलगा गेले, त्यांच्याशी चर्चा केली, ॲडव्होकेट आहे तो, आणि ह्या संदर्भात काय करता येईल ह्या महापालिकेलाही त्यांनी पत्र दिलं आहे। महापालिका त्यासाठी काम करते। बिल्डिंग वाचवण्याचा आमचा हेतू आहे। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे ह्या संदर्भात आदेश आहेत।
त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून जे काय करते ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आजही सकाळी आमची त्या संदर्भात चर्चा झाली, कसं काय करता येईल, बिल्डिंग कशा प्रकारे वाचवता येईल हे सगळं आम्ही प्रयत्न करतोय. आपण तुम्ही जी बैठक घेतली 4 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये खासदार तुम्ही, आगरी सेनेचे कैलास पाटील होते. मग तुम्ही ज्या गोष्टीची मागणी केली होती ते पत्र तुम्ही मागितलं होतं की आरक्षण हटवण्यासंदर्भात. दुसरा एक तुम्ही विषय त्याच्यामध्ये असाही मांडला की एकीकडे STP प्लांटसाठी ती जागा हवी आणि STP प्लांटसाठी ऑलरेडी दुसऱ्या जागेवरती टेंडर भरण्यात आलेले. मग त्या संदर्भात तुम्ही भर दिली त्याला. आम्ही त्या बैठकीमध्ये हे जे आपण विषय सांगितले त्या संदर्भात चर्चा केली. महापालिकेने तिथे कॅपिटल मॉलच्या शेजारी कुठेतरी एक STP महापालिका बांधत आहे, त्याचं टेंडर निघालायचं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सांगितलं, तर आम्ही महापालिकेला सांगितलं बाबा असं तुम्ही लिहून द्या की बाबा आम्ही STP दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो, आम्हाला ह्या जागेची जरूरत नाही. पण महापालिकेने तशा प्रकारे काही लिहून दिलं नाही. आम्ही विचारणा केली त्यांना, महापालिकेने तशा प्रकारचं काही लिहून दिलं की आधी. आता मग त्यांची काय अडचण असेल ती बघू आम्ही. ते असं का करतात, कारण कालच पत्र आम्हाला ते मिळालं, असं का करतात जा महापालिकेला निश्चितपणे विचारू. एका बाजूला तुम्ही जर असं सांगता की STP आम्ही दुसऱ्या ठिकाणी करतोय, शिफ्ट करतोय, आणि आता आम्हाला तसं लिहून देत नाहीये की आम्हाला जागा ही नको STP इथे दुसरं करणार नाहीत, एका दोन STP होणार नाहीत, आणि तिथे निवासी भाग असल्यामुळे डम्पिंग ग्राउंडही तिथे होणार नाहीये. डम्पिंग ग्राउंडसाठी दुसरी जागा नवीन काम पण येतो तिथे करा, अशी आमची मागणी होती. तसं कोर्टाला सांगितलं. कोर्टाला माननीय कोर्टाला जर विनंती केली, कोर्ट ऐकेल का आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. आम्ही आता दुसऱ्या पद्धतीने सगळ्या प्रकारे प्रयत्न आता करतो आहोत. वकील आमचे त्या संदर्भात प्रयत्न करतात, कैलास पाटील ही आमचे नेते आहेत, तेही या संदर्भात प्रयत्न करतात. बघू यश येईल असं आमची वाटतं आम्हाला. पहिल्या अधिवेशनात तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडला. UDने रिपोर्ट सुद्धा महानगरपालिकेला दिलेला, परंतु महानगरपालिकेची या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेच भूमिका दिसत नाही. या उलट महानगरपालिका अगोदरपासूनच गेल्या 3 वर्षापासूनच ह्या इमारती तोडाव्या यासाठीच आग्रही दिसते. महापालिकेचं काय करावं हे आयुक्तांनी ते ठरवतात. आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ नजीकच्या काळामध्ये, आणि येणाऱ्या अधिवेशनातही आहेच. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे मला काय विचारता येईल का, या संदर्भात काय करता येईल का, सगळ्याची मी तपासणी करतो आहे. आणि जे मला करता येईल, माझाही आनंद, मला प्रचंड दुःख होते त्या बिल्डिंग लोक रस्त्यावर येणार त्याचं. त्या गरीब लोकांचा काय दोष. बांधणारा बिल्डर पैसे घेऊन पळून गेला, बांधून गेला, आणि आता टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर रोज आहे. आणि नालासोपारामध्ये मला वाटतं कितीतरी %, 30%, 40%, 50% अगदी बोललो तरी काय चुकीचं होणार नाही, अशा प्रकारे अवैध निर्माण सगळ्याच ठिकाणी झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात मला वाटतं 872 काय जे आरक्षित प्लॉट आहेत निर्णय करण्यासाठी, रिझर्वेशन TP मध्ये प्लॉट आहेत, त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणात आरक्षित झालं आहे. मग अशा सगळ्याच तोडणार का बिल्डिंग, सगळ्याच लोकांना रस्त्यावर आणणार का. महापालिकेने हे बांधून ज्यांच्या काळात झालं, ज्यांनी यांना संरक्षण दिलं, खरं म्हणजे कोर्टाने त्यांनाही, आम्ही त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करूच, पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करू की बांधलं त्यांना संरक्षण कोणी दिलं. ह्या संदर्भात आम्ही काय करता येईल ते बघू. ठीक आहे, थँक्यू.